सतेज पाटील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अंतिम आठवडा प्रस्ताव आज येणार आहे, परंतु आज विरोधकांकडून चड्डी बनियान गँगचा निषेध असो अशा प्रकारचं आंदोलन केलं, काय प्रतिक्रिया? नाही, मला वाटते महाराष्ट्रातल्या एक आमदार आणि एक मंत्र्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची इमेज देश पातळीवर दुर्दैवानं बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा निषेध आम्ही केला आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावर कारवाई करावी। तिथं बॅग जर पैशाची दिसत असेल तर सो मोठो कॉग्निजन्स घेऊन त्याच्यावर कारवाई करायची आमची अपेक्षा आहे, परंतु पाठीशी घालतात याचा अर्थ या सगळ्या गोष्टीला सरकारचा पाठिंबा आहे। पण याच्या अगोदर देखील संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केली, परंतु त्याच कॅन्टीन चालकाला तेच पुन्हा एकदा सुरू करण्याचे म्हणजे आता त्यांच्यावर काय कारवाई झाली, पोलिसांनी काय आणि ते जाहीरपणे सांगतात हा काय ऑफेन्स नाही, ह्याला काय ऑफेन्स एवढा मोठा नाही, मी एवढं मोठं केलेलं नाही, अजून छातीटोकपणे सांगतात। म्हणजे महाराष्ट्राची इमेज ही देश पातळीवर तुम्ही कशा पद्धतीने घेऊन जाताय? महाराष्ट्रातला एक आमदार अशा पद्धतीने वागतो। महाराष्ट्राला एक संस्कृती आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून या राज्याला एक वेगळी संस्कृती आहे, पूर्णपणे ही संस्कृती डागाळण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। आज अंतिम आठवडा प्रस्ताव आहे, परंतु शक्तीपीठ महामार्गाविषयीचा प्रश्न अजून देखील प्रलंबित आहे, कारण की भाजपकडून ऐका ना, आमचं रस्त्यावरचं आंदोलन चालू राहणार आहे। आज राजू शेट्टी सिंधुदुर्गमध्ये आहेत, माझं काल त्यांच्याशी बोलणं झालं, सिंधुदुर्गमध्ये देखील ते साकडं घालणार आहेत सरकारला सुबुद्धी सुचव म्हणून, आणि म्हणून आमचा प्रयत्न सातत्याने सरकारला याचा फेरविचार करावा। निरोप समारंभ आहे आज अंबादास दानवे यांचा, तुमचं नाव विरोधी पक्षनेत्यासाठी? नो कॉमेंट्स। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।